आपल्यासमोर इमारत क्रमांक 11 मधील एक मान्यवर रहिवासी चांदे साहेब आलेले आहेत। SMB न्यूज चॅनलतर्फे त्यांचे स्वागत। ते आता फक्त कचराविषयी त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। मी 2 शब्द सांगायला ऐका की ही जी साईड आहे लो लेवल आहे। सर्व बिल्डिंगचं पाणी इकडे येते, ह्या साईडला येते आणि ते पाणी मोठा जर पाऊस आला तर आमच्या वॉटर टँकमध्ये पाणी सुटते। हे घडी तेच करत आहे ते का हे थंडाचं पाणी त्याच्यातून आम्हाला आता सोडावं लागतो, पाय कुठे टाकतो त्याच्यामुळे वर बिल्डिंगमध्ये काही नाही, बिल्डिंगमध्ये ठीक आहे पण असं येताना दोन्ही जागी या जागी म्हणतात या याच्याबद्दल काय करायचं जेणेकरून आम्हाला सुखाने घरात येता येईल। मुंबई महानगरपालिका M पश्चिम वॉर्डचे मान्यवर अधिकारी ताजणे साहेब आजच्या ह्या आपल्या स्वच्छता सभेला उपस्थित आहेत। SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आणि येथील सर्व रहिवाशांतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत आणि स्वच्छताविषयी त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे। ताजणे साहेब नमस्कार। मी ताजणे कनिष्ठ पर्यवेक्षक गेली 6 वर्ष मला ते 5.5 वर्ष मी या विभागामध्ये कार्यरत आहे। माहुल म्हाडामध्ये साफसफाईच्या बाबतीत सुरुवातीला 5 वर्षापूर्वी मी जिकडं माझी नियुक्ती झाली त्यावेळेस प्रचंड अशी घाण होती। त्या घाणीचा निर्मूलन करण्यासाठी त्यावेळेचे वॉर्ड ऑफिसर श्रीयुत चव्हाण साहेब यांनी मुलाचं मार्गदर्शन करून चांगल्या प्रकारची यंत्रणा आणि मनुष्यबळ वापरून इथली साफसफाई त्यावेळेस चांगली केलेली। आता मला एकच सांगायचं, आता गोविंद साहेबांनी सांगितलं का जनजागृती झाली पाहिजे लोकांमध्ये अवेअरनेस आला पाहिजे। म्हणजे जनजागृती झाली तर लोकांना पण कळेल का आपण आरोग्यापासून कसं चांगलं राहू, हे एक मला सांगायचं आहे। दुसरं, लोकांनी घरातून जो कचरा बाहेर जो फेकताय किंवा जो बाहेर हाऊस गल्ल्यामध्ये जो टाकताय तो न टाकता आमचा महापालिकेचा जो स्वयंसेवक येतो घरापर्यंत, जो डबे घेऊन कचरा गोळा करत असतो 8 माळ्यापर्यंत, त्यांना तो कचरा द्यावा। म्हणजे तो कचरा गल्लीमध्ये पडणार नाही किंवा लोकांच्या अंगावर पडणार नाही, घाणीतून लोकांना जाता येणार नाही, जावं लागणार नाही। लहान मुलं असतात, शाळेतली मुलं असतात, आता इथे समोरच शाळा आहे, आपल्या शाळेचा परिसरही स्वच्छ राहील। नंतर इथं अग्निशामक दल आहे, आपला दवाखाना आहे, मार्केट आहे, वयस्कर लोक जाणारी येणारी असतात, कोणाच्या अंगावर बरेचसे इथे इन्सिडेंट झालेले आहे। वरून पाटा टाकलेला, नगरसेवक माजी नगरसेवक आपले ते शिंदे साहेब पण आलेले होते त्यावेळेस, आपण इथं 11 नंबरला 13 नंबरला वरून भात वगैरे फेकतायत। असं न करता लोकांनी, आता त्यांनी सांगितलं आमच्या सरांनी, गोविंद सरांनी, तर महिलांनी पण याबाबत थोडंसं जागृत राहावं, नागरिकांनी जागृत राहावं। महापालिका सहकार्य नक्कीच करेल, महापालिकेचं जे मनुष्यबळ आहे ते पण वापरून चांगल्या प्रकारची सुविधा माहुल म्हाडाला मलबार हिल केल्याशिवाय राहणार नाही, ही मी आपल्याला ग्वाही देतो। आणि मी पण त्याच्यामध्ये आपल्याला मदत करेन, आमच्या अधिकारी मदत करतील। गोविंद सर तर आहेत, आमचे हेड क्लार्क आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन त्यांनी केलं। आता आमचे गांगोडी साहेब काय मार्गदर्शन करतीलच आपल्याला, पण मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्व लोकांनी, कारण मनापासून शहरापर्यंत माझ्या मनात जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत नाही। मी घरातला कचरा जर घरातून डब्यात जर टाकेल, डब्यातून तो जर कचरा गाडीपर्यंत देईल किंवा कचरा कुंडीपर्यंत देईल तरच हे होणार आहे। नाहीतर मी जर तो घरातला कचरा जर बाहेर फेकायची माझी जी प्रॅक्टिस आहे ती जर कमी नाही केली तर मग त्याला काय अर्थ होणार नाही। आपल्या आरोग्याला आता सांगितलं शिंदे सरांनी, डेंग्यू, मलेरिया, पावसाळ्याचे आजार सगळे असतात, कावीळ असते, सगळ्या प्रकारे पाणीचं घाण पाणी आपल्या टाक्यांमध्ये जातं असतं। मध्ये कमिशनर साहेब पण इथं आले होते 6 नंबर 7 नंबर रात्रीच्या वेळेस, त्यांनी चेक केलंही ना बरंच त्यावेळेस। म्हणजे लोकांपर्यंत ती साफसफाईची जर महत्त्व प्रबंध केलीचं त्यांनी सांगितलं, लोकांना ते महत्त्व जर कळलं, बॅनर लावले, लोकांपर्यंत ते जर अवेअरनेसचा सगळा हे झाला तर मला वाटतं आपण आरोग्याशी मलबार रिले होईल आणि आरोग्य पण चांगलं राहील, ही एक यश देतो। मला बोलण्याची संधी दिली, मी सर्वांचे आभारी आहे। थँक्यू।
प्रत्येकाने आपल्या घरच्यांना व्यवस्थित समजून सांगायला पाहिजे लेडीज कंपनीला कचरा हा एखाद्या टोपलीमध्येच टाकायला पाहिजे आणि ते कचरा आल्यानंतर जे जो कर्मचारी त्यांना तो व्यवस्थित द्यायला पाहिजे आणि त्यांना सहकार्य करायला पाहिजे पूर्णपणे की आपण कसं स्वच्छ ठेवता येईल आपली एवढं मी सांगतो. अँड प्रिंट मीडिया यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे स्वागत. मुंबई महानगरपालिका एम पश्चिम वॉर्डतर्फे येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि काही रहिवाशांच्या प्रतिक्रिया पण आहेत. स्वच्छता केली जाते पण त्यानंतर पुन्हा अस्वच्छता होण्याची अनेक कारणं येथील रहिवाशांनी व्यक्त केलेली आहेत. आता आपल्यासमोर मखदूम साहेब आहेत. मी त्यांना SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडियातर्फे त्यांना विनंती करणार आहे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी. नमस्कार. मी आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या या आपल्या 1 ते 72 ज्या PAP इमारती आहेत त्यामध्ये जे आपण बाहेरून सर्व वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे राहण्यासाठी लोक आलेले आहोत, परंतु त्यांच्यामध्ये एकही नसल्यामुळे सोसायटी बनत नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या साफसफाईचा कचरा योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट न लावल्यामुळे तो तुमच्या घरगल्लीमध्ये व खिडकीतून बाहेर टाकताना बऱ्याच प्रमाणात आढळून आलेला आहे. त्यानुसार महापालिकेने या ठिकाणी एक स्वच्छता मोहीम राबवलेली आहे आणि या स्वच्छता मोहिमेमधून आम्ही नागरिकांना आव्हान करतोय की आपण सुद्धा आम्हाला महापालिकेला साथ द्यावी व जो आपला जो दैनंदिन कचरा आहे तो घरोघरी जो कचरा कलेक्शन करण्यासाठी जी व्यक्ती येते त्याच व्यक्तीकडे द्यावा. त्या व्यतिरिक्त खिडकीतून अन्यथा इतस्तता टाकू नये. कोणी घराची दुरुस्ती काही केली असेल, डेब्रिज असेल, माती असेल तर ते टाकाऊ गोण्यामध्ये भरून प्रॉपर खाली आणून ठेवून द्या. महापालिकेला कळवा, आम्ही ते उचलून घेऊन जाऊ. आत्ताच यूट्यूबच्या चॅनेलमध्ये तुमच्या स्थानिक रहिवाशांनी खूप साऱ्या ज्या तक्रारी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये रहिवासी आपापला कचरा कसा खिडकीतून बाहेर टाकतात किंवा वरांड्यामध्ये टाकतात. काही लोकांनी पाळीव प्राणी पाळलेले आहेत आणि ते प्राणी कुठेही घाण करतात आणि ती विष्ठा वगैरे उचलण्याची जबाबदारी ते पाळणारे जे आहेत त्यांची आहे. कृपया इतर नागरिकांना त्रास होणार नाही अशी सर्वांनी जर काळजी घेतली आणि या ठिकाणी आपला परिसर स्वच्छ व सुंदर राहिला तर राहणाऱ्यांना तुमचीच मुलं बाळं चांगल्या शाळेमध्ये जातात. तुमच्याकडे सर्वांच्याकडे चांगल्या प्रकारचे मोबाईल आहेत. मोबाईलसाठी नेटवर्क घेण्यासाठी तुम्ही प्रत्येक महिन्याला 100-200 खर्च करता. आपली मुलं बाळं चांगले शिक्षण शाळेत जात आहेत. तर या ठिकाणी अशा प्रकारे राहताना आपल्या इमारतीचं वातावरण स्वच्छ व सुंदर असणं हे सर्वांना आवडेल. म्हणून मी महापालिकेतर्फे तुम्हाला विनंती करतो की आम्ही स्वच्छतेसाठी पुढे आलो आहोत. आपणही आपलं एक पाऊल पुढे यावं आणि आम्हाला सहकार्य करावं ही अपेक्षा आहे. आणि या प्रकारे हाऊसगल्लीमध्ये कचरा टाकू नये. जे काही पाणी जाण्यासाठी नाले आहेत, कचऱ्यासाठी नाला नाही आहे, तेव्हा आपला कचरा दैनंदिन आपण आपल्या येणाऱ्या बाहेर असलेल्या कचरा कलेक्शन डब्यामध्ये द्या किंवा तुमच्याकडे घरोघरी जो कचरा कलेक्शनसाठी येतो त्याच्याकडेच आपला कचरा देणं हे खूप अपेक्षित आहे. आणि जर असं झालं तर मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की आपली ही जी 1 ते 72 या PAP इमारती आहेत त्या अतिशय सुंदर आणि देखण्या दिसतील. त्याचबरोबर मी इथे जे व्यापारी वर्ग आहे त्यांनासुद्धा आवाहन करतो की त्यांनी जो आपला माल विक्रीसाठी आणताय विनाकारण बाकडे लावून रस्ता अडवून असलेले ते रिकामे बाकडे आधी ह्या 10 दिवसात उचलून घेऊन जाणार. जर त्या ठिकाणी धंदा असेल तर ठीक, अन्यथा विनाकारण रिकामी बाकडे रस्त्यावर एकही राहणार नाही याची आम्ही खात्री देतो. हे यासाठी आणि जे विक्रेते आहेत त्यांनी आपापला माल विक्री करून खाली जो रस्त्याचा परिसर आहे तो अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ह्या त्या विक्रेत्याची आहे. म्हणून मी पुन्हा तुम्हाला या कॉलनीतील सर्व रहिवाशांना आवाहन करतो की हा परिसर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे आणि तुमची साथ ही आम्हाला अपेक्षित आहे. जर यामध्ये कुणी
आम्ही दिलेल्या सूचनेचं जर उल्लंघन केलं तर कायदेशीर कारवाई महापालिका करण्यास कधी मागे हटणार नाही. किंवा तुम्ही जर घरातून कचरा खाली टाकताना जर आढळला तर त्या इमारतीतील रहिवाशांना सुद्धा आम्ही दंडात्मक कारवाई करू. जर यामध्ये सुधारणा दिसून आली नाही तर दंडात्मक कारवाई करणे हा महापालिकेचा हेतू नाही, परंतु स्वच्छतेला तुम्ही साथ देणं अपेक्षित आहे. धन्यवाद. पहिलं तर सर्व इथे जमलेल्यांना एक नम्र विनंती की हा विषय जो आजचा चालला आहे तो एकदम महत्त्वाचा आहे. हा आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे आणि लोकांच्या स्वभावासाठी, म्हणजे जे स्वभाव जो लोकांचा सध्या चालू आहे त्यासाठी महत्त्वाचा आहे. तर कृपया सर्वांनी लक्ष द्या. आज मुंबई महानगरपालिकेने जो उपक्रम राबवला आहे तो खरोखर म्हणजे वाखाणण्याजोगा आहे की खरोखर हे झालं पाहिजे. पण त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जोपर्यंत तुम्ही प्रबोधन करत नाही तोपर्यंत तुमच्या कार्याला अर्थ राहत नाही. आज मी बघतोय गेले आठवडाभर तुमचं जे स्वच्छता अभियान चाललं आहे, पण तुम्ही खालून स्वच्छता अभियान करताना वरून कचरा टाकला जातोय, म्हणजे माणसामध्ये प्रबोधन होत नाही आहे. तर माझ्या मते आज इमारतीचे लोक इथं आलेले आहेत, ते फक्त इथे भाषण देण्यापेक्षा आपल्या इमारतीत भाषण द्या की बाबा माझ्या माणसाने कमीत कमी माझ्या बिल्डिंगच्या लोकांनी तरी खाली कचरा टाकू नये. एवढं जरी प्रत्येकाने केलं तरी मला वाटतं समाधान होईल. की इथे येऊन फक्त BMC आणि स्वच्छतेच्या नावावर गप्पा मारणं ही मोठी गोष्ट नाही आहे. की मी ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीच्या लोकांनी कमीत कमी कचरा खिडकीत टाकू नये, त्यासाठी त्या लोकांचं प्रबोधन करणं माझं काम आहे. माझ्याबरोबर समजा BMCचे अधिकारी असतील ते येतील, त्यांनी जर लोकांमध्ये प्रबोधन केलं आणि प्रबोधनबरोबर एखादा दंडात्मक कारवाई की बाबा मी 10 वेळा सांगितलं बाबा खिडकीतनं कचरा टाकू नका, पण तरी तुम्ही टाकत असाल तर महानगरपालिकेने त्याच्यावर दंडनीत केलं पाहिजे. आज आम्ही क्रॉस लाईनच्या पुढे गेलो गाडी घेऊन तर आम्हाला RTOले चार्ज मारतात. मग मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एवढी मेहनत करून जे लोक कचरा टाकत असतील तर महानगरपालिकेने चार्जेस मारावेत. आणि जोपर्यंत चार्ज मारत नाही तोपर्यंत ते लोक वटणीवर येत नाही सुद्धा. आणि दुसरी गोष्ट, आज मी माहुल म्हाडामध्ये असं बघतोय की जवळजवळ 60 ते 70% तर भाडोत्रीच आहे, ज्यांना काही घेणं देणंच नाही तुमच्या कचऱ्याशी. त्यांना माहिती आहे मी रहिवासी नाही आहे, सकाळी मी 7ला कामाला जातो आहे, कचरेवाला 8 वाजता येतो आहे, खिडकीतनं मला 7 वाजता कचरा बाहेर फेकायचा आहे. मग अशा लोकांना इमारतीच्या प्रत्येक लोकांनी सांगितलं पाहिजे की बाबा हे असं करू नका. मुंबई महानगरपालिका तर घरोघर जाऊ शकत नाही, जाणार कोणतं ज्या इमारतीत राहतो माणूस तोच जाणार. तर माझ्या मते प्रबोधन हे प्रत्येकाने इथूनच सुरू केलं पाहिजे. इमारतीमध्ये महानगरपालिकेचा एक तरी अधिकारी येऊन एक नोटीस बोर्ड लावून की बाबा जर सदर खिडकीतनं जर कचरा कोणाचाही आला तर मुंबई महानगरपालिका त्याच्या दंडात्मक कारवाई करेल. आणि अशा पद्धतीने केलात तर आणि तरच स्वच्छता होऊ शकते. अन्यथा तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आतून कीर्तन बाहेरून तमाशा हा प्रकार इथं घडणार आहे. तरी माझी विनंती आहे महानगरपालिकेला सुद्धा आणि इथे जमल्या सर्वांना की स्वतःपासून प्रबोधन करा, तरच इमारत सुधरेल आणि तरच माहूल सुधरेल. धन्यवाद. बिल्डिंग नंबर 33 आमच्या बिल्डिंग खूप भरलेली आहे, त्याच्यामध्ये कचरा जास्त होतं. आम्ही पैसे देऊन बी आम्हाला प्रॉब्लेम होतो आहे की कचरा पगडीत टाकत. आम्हाला त्याला बोलायचं की त्याला काहीतरी कारवाई करायला. कहता हूँ मेरे इधर जो पानी का टैंक है वो टैंक के अंदर गंदा पानी आता है की संभावना है. दूसरी बात ना पूरा जो लाइन है ना पानी का वो पानी क्लियर ही नहीं होता है. बारिश का हो तो क्या है, बारिश का रहे तो पूरा भरा रहता है गंदा पानी और उससे मच्छर आने की पूरी संभावना रहती है. पूरा गंदा पानी ही रहता है. दूसरी बात ना वो जो पीछे के टैंक है पीछे के पाइप हैं वो सारे फूटे हुए हैं, उसके संडास भी पूरी बहती है बाहर. अब ऐसे हालात में रहना और इतने मुश्किल की बात है. तो इसलिए आप लोगों से निवेदन है तब अधिकारी साहब आगे का आपसे नहीं होता तो आगे अब ये बात को फॉलो करिए. तो हमारा रहने के लिए थोड़ा सुविधा तो सही होना चाहिए. जो पाइप रेट होती है तो पब्लिक तो करने वाली नहीं, BMC का काम है. तो इसलिए दोस्त आप जो है ना उसका मेरा काम करवा दीजिए मेहरबानी कर. थैंक यू. माझं नाव आहे SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यांच्यातर्फे इकडे पत्रकार साप्ताहिक खंबीर संपादक अनिल शिंदे आलेले आहेत. ते स्वच्छतेविषयी त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत.
आत्ताच आपल्याला महानगरपालिकेचे हेमवाडचे मुख्य साहेब यांनी स्वच्छता अभियानाबद्दल जे रहिवाशांना समजून सांगितलेलं आहे की आम्ही स्वच्छता अभियान राबवत आहोत आणि ते राबवत असताना आम्ही तुमच्यासोबत आहोत. तर त्यांची मला ही संकल्पना फार आवडलेली आहे. कारण स्वच्छता हे निसर्गाचं घर आहे. स्वच्छता अस्वच्छता असेल तर दुर्गंधी, आरोग्याला धोका आहे, डास, मलेरिया, मच्छर याच्याही जास्त प्रमाणे प्रभाव होऊन लोक आजारी पडतात. तर अशा रोगाला बळी पडण्यापेक्षा आपण आपली काळजी घेतली पाहिजे की बाबा. आणि जो कचरावाला येतो तो कचरावाला डब्यात कचरा घेऊन जातो, त्याला फक्त महिन्याचे 20 रुपये. काही लोक तर पैसेही देत नाही त्या लोकांना. कारण घरापर्यंत येणारा जो कचरा आहे त्याला 20 रुपये. आता आपण साहेबांनी सांगितलं तुम्ही मोबाईल 100-200 रिचार्ज करता, खाता पिता, तर तुम्ही 20 रुपये देऊ शकत नाही. तर 20 रुपये देतो घरापर्यंत आपल्यापर्यंत देतो. तर काही लोक 20 रुपयेसुद्धा द्यायला टाळतात आणि ते कचरा उचलत नाही. काय का 2-3 दिवस कचरा तसाच राहतो. आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे त्या कचरा अजून दुर्गंधी सुटते. कारण रविवारचा सगळं मच्छी मटण घाणे लोक करतात, ते त्या कचऱ्यावर टाकलं की अजूनच दुर्गंधी सुटते. तरी मला महानगरपालिका अजून एक विनंती आहे की आपण जे स्वच्छता अभियान राबवतं फक्त ते कचऱ्यापुरतंच आहे. घरापर्यंत मर्यादित कचरा आहे. जे लोक वरून कचरा फेकतात तर त्यासाठी आपल्याकडे ओला कचरा आणि सुका कचरा ह्याचं वर्गीकरण नाही आहे. कारण ओला जो कचरा आहे ते लोक खिडकीतून काढतात आणि सुका जो कचरा आहे तो डब्यात ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं, ओला कचरा रस्त्यावर येऊन तो गटारात नाल्यात अडकून पडतो आणि आत्ताच्या पुढच्या पावसाचे पाणी त्याच्यामुळे ते अजूनच ते पाणी रस्त्यावर सुटतं आणि लोकांना यायला जायला सुद्धा त्रास होतो. वृद्ध आहेत, अपंग आहेत, दुराधार महिला आहेत, अशा लोकांना तर अजूनच त्याचा त्रास होतो. पण महानगरपालिकेने जी स्वच्छता अभियान राबवण्याचं फार अतिशय सुंदर आहे आणि या राबवायला आपण ज्या 72 बिल्डिंगमधल्या रहिवाशांनी सहकार्य करावं. आणि माझी विनंती आहे की या महानगरपालिकेने स्वच्छता अभियान राबवताबरोबर लोकांना जे कचरा टाकतात ते आपण म्हणलं की दंड तो खरोखरच आकारला पाहिजे. त्याशिवाय लोक सुधारणार नाही. कारण त्यांना सवय पडलेली आहे दणके कचरा फेक बाहेर, दणके कचरा. अरे आपण राहतो कुठं? आज झोपडपट्टीतून आपण आज बिल्डिंगमध्ये आलो. आपला अभिमान वाटला पाहिजे मी बिल्डिंगमध्ये राहतो. मी झोपडपट्टीत मी बिल्डिंगमध्ये राहतो. तर कुठेही थुकून पाण्याची गुडघे खाऊन ठुकायचे, कुठे ते लगी त्या टॉयलेटमध्ये ह्याच्यामध्ये करायची, लिफ्टमध्ये लघवी करायची, संडास करायचा. आणि आपण जनावर आहोत का? आपण माणसं आहोत तर माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. एकमेकाला राहतो तर आपण त्याला जर कचरा टाकायला आपण समजून सांगितलं पाहिजे. नसं समजून ऐकत तर महानगरपालिकेला तक्रार करा. महानगर आपल्यासोबत आहे. तर महानगरपालिकेने जे स्वच्छता अभियान घेतले तर त्याच्याबद्दल आपण रहिवाशीसुद्धा त्यांना सहकार्य करूया. अशा प्रकारे जे मला 2 शब्द बोलण्यासाठी साप्ताहिक आपले मनोभावनांचे संपादक शाश्वत सावंत, महानगरपालिके हेमवाडीचे मुकुंद साहेब यांनी मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि इथंच टाकतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आपण मीटिंग घेऊया बाकी. कांबळे बिल्डिंग नंबर 13 मधलं रहिवाशी आहे. पण आपल्या इकडे आपल्या बिल्डिंगच्या पाठीमागे हाऊस गल्ली म्हणतात त्याला लय घाण म्हणजे इसामाच्या बाहेर घाण होती. त्या साहेबांपर्यंत कंप्लेंट दिली. त्या साहेबांनी सगळं सहकार्य करून सगळा अर्धा ट्रक कचरा बाहेर काढलेला आहे. तेव्हापासून स्वच्छता एकदम चांगली आहे. पण आपल्या इथं जे राहणारे आहेत रहिवासी त्यांनी पण कचरा नाही टाकला तर घाण होणार नाही. त्यांच्या म्युन्सिपाल्टीपासून सगळी सुविधा आम्हाला तर म्युन्सिपाल्टी कचऱ्याची भेटलेली आहे. त्यांना धन्यवाद. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडियातर्फे इमारत क्रमांक 2 मधील रिटायर BMC जे आहेत साहेब बबन जाधव ते त्यांचा अनुभव सांगत आहेत. मी त्यांना चॅनेलतर्फे विनंती करत आहे. सर 2 नंबर बिल्डिंगमध्ये स्वच्छता कोणीच पाळत नाही. आम्ही सांगून हैराण झालो. मांजरं कुत्री पाळू नका, पाळायचं असेल आपल्या घरामध्ये पाळा, बाहेर नको एवढं सांगत असेल ना. कोपऱ्याने कचरी घाण. 1-2 माणसांनी प्रायव्हेट काम करून BMCचं सर्व नसलं मला कल्पना होती. प्रायव्हेट माणसं 4 माणसं बोलवली आणि संपूर्ण कचऱ्याबद्दल घाण होती ती संपूर्ण काढून चाललेल्या घेतली. ही पण अजून माणसं काय सुधारत नाही. पार्किंग रूममध्ये पार्किंग, ग्राउंडला पार्किंग, असं हे 2 नंबर बिल्डिंगची अशी कहाणी आहे. एक वॉचमॅन नाही दिलं महानगरपालिकेनं, याला वॉचमॅन नाही, त्याच्यातला लाईट नाही, पाणी सोडायला वॉचमॅन नाही. आम्ही कमती 3-4 वर्ष इथं राहत आलो. आम्हाला कुठलीही सुविधा दिलेली नाही. BMCने आम्हाला 2 नंबरमध्ये सर्वण असून 2 नंबरमध्ये पाठवलं पण कुठलीही सुविधा दिली नाही. मग ह्याच्यावरती काय करणार?
आम्ही भांडू शकत नाही तर आम्ही त्याच एक्सप्लेनमध्ये आलो. आता प्रतिनिधीशीच भांडू शकतो बाबा अशा आमची व्यवस्था झाली नाही तर काय करू. पाण्याची टाकी पुढे त्या पाण्याच्या टाकीमध्ये काय कोण टाका हे सांगता येणार नाही. हे जे कचऱ्याबद्दल समस्या ही जी आहे ही जी आपली काय कचऱ्याची बाकी डिपार्टमेंट कचऱ्यातली टाकत होते साहेब पण नाही ही जी कचरा टाकत होते आपल्या इथे हे आपले रहिवासी टाकतात. घाण करणारे कोण आपले रहिवासी. त्यांना सूचना करायसाठी त्यांनी साहेबांनी की आम्ही साफसफाई करतोय तर तुम्ही पण आम्हाला कॉपरेट करा. डिपार्टमेंट आहे. साफसफाईबद्दल बोला. साफसफाईच्या बदली हे चालू. आम्ही पण साफ करतो करायला करतो सांगतो सर्वांना. आठवड्याने जरी एक वेळ झालं ना गावामध्ये कंपनीवाल्या पण असे ऐकत नाही. किती नंबर आता ना आपण एक आठवडा झाला 4-5 दिवस झाले आपण पूर्ण मोहीम चालवतो. तुमच्या हाऊस गल्ल्यातल्या सगळ्या साफसफाई चालू केली, परिसरातल्या सगळं साफसफाई चालू केली. फक्त लोकांना आम्ही विनंती करतो बाहेरचे इतरच लागतात त्यावेळी कचरा टाका. तुमच्या माणसाकडे वर तुमच्या आजूबाजूला जर कचरा पडला असेल तर तुम्ही लोकांनी पण लोकसहभागातून मदत करून कचरा नंतर खाली ठेवला आम्ही उचलून घेऊन जाऊ. म्हणजे आपले रहिवासी कुठेतरी बदल आपण सुरू करतोय. एकदा बघा चांगल्या गोष्टी बघायची सवय झाली ना तर लोक पण चांगलं दिसणार. मला पण गोष्टी लोकांनी केल्या म्हणजे किती घाण आहे. आपण पहिलं सुधरा. हां मी त्यांना प्रश्न केला आम्ही सुधरा हे लोक सुधरा. बीजेपी माणसं सुद्धा का भाऊ घरा सुधरा. काय माहिती आहे का मुळात आता पाणी आलं ना पाऊस पडला ना मुळात 2 फूट पाणी तुमचं 5 पाणी याच्यामध्ये आता जो कचरा निघून येतोय ना तो बसून जातो इकडे. हे आपण कंटिन्यू साफसफाई ठेवू म्हणून मी लागणार आहे आम्हाला किंवा हे सहकार्य करताना तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे की आम्ही काय करावं. त्यामुळे आम्ही कसं नंतर साहेबांशी बोलल्यानंतर साहेब बोलले की जे BMC काही सुविधा देतात तुम्हाला त्या सुविधेची पण तुम्हाला माहिती कळेल. पण ज्या सुविधा देतात तुमचे काही जसे अधिकार आहेत तसे तुम्हाला नियम पण पाळावा लागतो. तर त्या विषयावरती आपण चर्चा करण्यासाठी जे तुम्ही सर्वांनी मिळून एक चर्चा घडवत आहात. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आपापल्या परिचय देता देता तुमच्या इमारती नंबर आणि तुमचं नाव सांगावं जेणेकरून आपण इथे जे उभे आहे म्हणजे इथे उपस्थित आहे ते कोण आहे ते तरी समजेल एकमेकाला. आणि आपल्या काय समस्या थोडक्यामध्ये आम्ही जे आलेलो आहे तो SWM म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचऱ्याच्या संदर्भात आहे. तर तुम्ही कचऱ्याच्या संदर्भात बोलला तर जास्त बरं होईल जेणेकरून आम्ही त्याची नोंद घेऊन काय त्याच्यात सुधारणा करता येईल कचऱ्याच्या संदर्भात ते आम्ही प्लॅनिंग करू. दुसरी गोष्ट तुमच्याकडे आपल्या इमारतीच्या आजूबाजूला गटारं तुटलेली आहेत त्याच्यावरती झाकणं नाही आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत बिल्डिंगचे प्रॉब्लेम्स आहेत. हे तर प्रश्न आहेच परंतु ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी निगडीत असल्यामुळे ते देखील साहेबांनी पाचारण केलेलं त्या प्रतिनिधीला कदाचित ते आले नाही आहे हरकत नाही. परंतु आम्ही सफाईच्या संदर्भात आपण इथे आज चर्चा करू. जर हीच मीटिंग जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर आपण नेक्स्ट टाईम दुसऱ्या अधिकाऱ्यांना पण इथे बोलू आणि तुमच्या ज्या समस्या आहेत ते त्यांच्याकडनं सोडवून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की आपण प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली बोलावं. काही ते कोण आपल्याकडं म्हणजे काय म्हणतात ना लीडर असं कोण नाही तर तुम्ही प्रत्येकजण आपले लीडर आहात. तर तुम्ही आपलं इमारत सांगा नाव सांगा आणि थोडक्यात सफाईबाबत तुम्हाला आता जे चालू आहे ते चांगलं आहे की वाईट आहे आणि त्यामध्ये अजून काय बदल करायचे आहे तर तुम्ही सर्वांनी सांगावं आणि ते सगळं झाल्याच्या नंतर साहेब बोलतील असं मी अपेक्षित करतो. ठीक आहे धन्यवाद. न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडियातर्फे आपल्या सर्वांचे रहिवाशांचे हार्दिक स्वागत. मुंबई महानगरपालिका पश्चिम वॉर्डतर्फे येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि त्या स्वच्छता मोहिमेबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आणि काही प्रबोधन करण्यासाठी स्वच्छता मोहिमेबाबत आज येथे मान्यवर मदने साहेब आलेले आहेत, मोरे साहेब आलेले आहेत, गवारे साहेब आणि गांगुर्डे साहेब आलेले आहेत. आणखी पण अनेक मान्यवर येणार आहेत. SMB न्यूज चॅनेल यांच्यातर्फे
मी आपल्या मदने साहेबांना विचारतो की आपल्या ह्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय. नाही, आम्ही इथं नेहमीच येत असतो. त्यावेळी इथं बराच कचरा आणि अव्यवस्थितपणा आढळून येतो. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा पण प्रश्न उद्भवतो. महापालिका नेहमीच काम करत असते, परंतु थोडं लोकांनी पण पुढे येऊन थोडा अवेअरनेस करून कचरा इतरत्र टाकण्यापेक्षा. आता आमचे कामगार पाठीमागे काम करत असताना खिडकीतून वरून कचरा अंगावर टाकला जातो. तर हे सुद्धा लोकांच्या थोडी सुधारणा जर आढळली तर महापालिका लोकांच्या मदतीशिवाय कुठलाही बदल घडवू शकत नाही. त्यामुळे बदल घडवण्यासाठी जनतेनं आणि तुमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी समोर येऊन महापालिकेबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे. नक्कीच बदल आपल्याला या कॉलनीत दिसेल. आम्ही आता पूर्णपणे हाऊस गल्लीत बिल्डिंगचा परिसर स्वच्छतेची मोहीम चालू केलेली आहे आणि ही पूर्ण स्वच्छता होईपर्यंत आम्ही काही थांबणार नाही. फक्त लोकांनी आम्हाला मदत करावी की एकदा साफसफाई झाल्यावर तो परिसर मेंटेन ठेवण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा ही विनंती. धन्यवाद. आपल्या येथील इमारत क्रमांक 33मधील जयस्वार आणि मोरेसाहेब इथे उपस्थित आहे. कचरा जनतेला किती पण सांगायचं की टाकू नका. येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे, स्वच्छता करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा इमारत क्रमांक 33च्या रहिवाशांनी त्यांचा एक अनुभव सांगितलेला आहे. मी त्यांना SMB न्यूज चॅनलतर्फे विनंती करतो की त्यांनी नक्की काय घटना घडली या कचऱ्याच्या बाबत ते सांगावे. आमच्या बिल्डिंगमध्ये कचरावाले रोज येतात, ते कचरा घेऊन जातात. सकाळी 8 वाजता येतात, तरी पण लोक काय करतात, ते कचरा टाकत असतात. कचरावाला रोज येतो तर ते कचरा त्या कचरावाल्याला द्यावा अशी विनंती आहे माझी. एक वेळा किती वेळा साफसफाई करणार. साफसफाई केल्यानंतर पण लोक जर वरतून कचरे टाकत असतात ते घाण होत राहणार. किती वेळा साफसफाई आणि जर नसत ऐकत असेल तर ते त्याच्यावर कारवाई करावा किंवा फाईन मारा. आपल्या या आजच्या छोट्याशा मीटिंगला सभेला महानगरपालिकेचे मान्यवर अधिकारी गोयल साहेब आलेले आहेत. SMB न्यूज चॅनलतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. येथील सर्व रहिवाशांतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. आणि आता स्वच्छता मोहिमेविषयी ते त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत, मनोगत व्यक्त करत आहेत. गोयल साहेब. धन्यवाद सर्वांना. माझं नाव अनिल गोहिल. मी वेस्टला कर्मचारी आहे आणि आपला माहुलचा स्थानिक रहिवासी पण आहे. मी बिल्डिंग नंबर 4 रूम नंबर 526मध्ये राहतो. मी मूळ माझगाव तारवाडीचं आहे आणि तारवाडीचा पुनर्विकास आमचा होत आहे म्हणून आम्हाला इथे ट्रान्झिस्टेन दिलेली आहे. तारवाडी आणि माहुलचा मी बराचसा तफावत पाहिला तर तारवाडी पण अशी 40 सिस्टम बिल्डिंगच होती, पण तिथे जे स्वच्छता, तिथे जे सफाई लोक ठेवायचे ते इथे काही दिसत नाही. आमची महानगरपालिका खूप प्रयत्न करते. लोकांनी बरेच काय आपले मनोगत व्यक्त केलेले आहे, परंतु आमचे सफाई कामगार पण शेवटी माणूस आहे. आपण टाकलेला कचरा ते लोक साफ करून जातात सकाळी आणि मी 9 वाजता ऑफिसला जायला निघतो तेवढाच कचरा असतो. मग हा कचरा येतो कुठून? कर्मचारी इथंच काम करून जातोय, मग हा कचरा येतो कुठून? मग हे आपण जे स्थानिक रहिवासी आहे आणि खास करून मी महिला वर्गांना मी विनंती करेन की तुम्ही ह्याच्यावर जास्त लक्ष ठेवा. कचरा बाहेर टाकणारा हात जास्त करून महिलाचाच असतो, माफी मागतो मी, परंतु किचनमध्ये जास्त काम कोण करतो? महिला. आणि मी बऱ्याच वेळेस माझ्या बिल्डिंगलासुद्धा मी हा शब्द वापरतो की महिलांनी ही जबाबदारी जास्त घ्यायला पाहिजे. आणि माझं एक निवेदन आहे स्थानिक लोकांना, दर रविवारी एक प्रभात फेरी काढा. दर रविवारी प्रभात फेरी काढा आणि त्या जनजागृती आणा. महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पण सोबत घ्या, आपण स्थानिक लोक पण सोबत राहा, बॅनर बनवा आणि स्वच्छताच्या बाबतीत दर रविवारी सगळेच घरी असतात, मग दर रविवारी एक प्रभात फेरी काढा. स्थानिक सोशल वर्कर, जे काही स्थानिक संस्था असेल त्यांना सोबत घ्या आणि त्यांना काय अडचण आहे ते कशाला बाहेर कचरा टाकतात, मग ते कचरा बाहेर टाकायला कधी बंद करणार, त्यांची सवय कधी सुधरेल
त्याच्यासाठी काय त्यांना काय आयोजन नियोजन पाहिजे त्याची व्यवस्था आपण त्यांना करून देऊ. असं काहीतरी आपण नियोजन करू, आपली मानसिकता सुधरू आणि आपला एरिया किती कसा स्वच्छ राहायला पाहिजे. आपली मुलं इथे खेळत असतात, त्यांना खेळायला जागा नाही, मैदान कुठे लांब आहे, तिथे खेळायला जागा नाही. मी इथे टेम्पररी आहे, माझी बिल्डिंग झाली मी इथून निघून जाणार. परंतु आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी, आपण कुठेही राहू, माहौल असू द्या की मलबार हिल असू द्या, आपण जिथे राहतो तिथे आपण मलबार हिल का बनवू शकत नाही, ती आपली जबाबदारी. आपण आपल्या जबाबदारीने काम करा, कचरा खाली टाकू नका, परिसर स्वच्छ ठेवा. ह्या भावाचं मनोगत मला आवडलं. फाईन कदाचित कॉर्पोरेशननी मारायला पाहिजे. आता साहेबांनी ते पॉईंट आऊट केलेलं आहे आणि फाईन मारायलाच पाहिजे. मी पण आमच्या मदनी साहेबांनी मला कधी कधी बोलवतात, सांगतात गोयल तुमच्या माहोलमध्ये काय करायला पाहिजे. मी मदनी साहेबांना सांगितले साहेब फाईनच मारा, कारण हे फाईन मारल्याशिवाय सवय सुधरत नाही, त्याची भीती राहणार. आपल्याला कॉर्पोरेशनला 50 रुपयांनी काय हे होणार नाही, पण त्यांना 50 रुपये म्हणजे खूप भारी आहे, सवय सुधारणार. ही एक पद्धत करूया, ही चांगली पद्धत आहे आणि ते करणार. आणि बाकी मी सगळ्यांना विनंती करतो, खास करून महिलांना आणि सगळ्यांना, एक प्रभात फेरीचे आयोजन करा दर रविवारी. जोपर्यंत ही अवस्था सुधरत नाही तोपर्यंत प्रभात फेरी करा. लोकांच्या मनात हॅमरिंग झालं पाहिजे. हॅमरिंग की खाली कचरा टाकू नका. हॅमरिंग म्हणजे त्यांना हातोडा मारत राहा त्यांच्या डोक्यावर की तुम्ही कचरा टाकू नका, तर त्यांच्या डोक्यात काहीतरी घुसेल, तर कॉर्पोरेशनला पण काहीतरी कामाचा त्यांचा रिझल्ट मिळेल, असं मी लोकांना विनंती करतो. धन्यवाद. शासन आपल्या दारी ह्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका एम पश्चिम वॉर्डचे मान्यवर अधिकारी आणि येथे अनेक पत्रकार आणि अनेक मान्यवर रहिवासी येथे उपस्थित आहेत. आता आपल्यासमोर इमारत क्रमांक 7चे गुडेकर हे मान्यवर रहिवासी आलेले आहेत. SMB न्यूज चॅनेलतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत आणि स्वच्छताविषयी ते त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. नमस्कार. आज अत्यंत मला माहोल माडामध्ये स्वच्छता अभियान जे काढल्याबद्दल याबद्दल अधिकाऱ्यांचे BMC अधिकाऱ्यांचे मी धन्यवाद करतो, त्यांचं स्वागत करतो. कारण का की त्यांनी हे मनावर घेतलं की सगळ्याच्या कंपॅरेटिव्ह बघून, सगळ्याची स्वच्छता हे बघून, कारण की 3 याच्यामध्ये 3 युनिट आहेत स्वच्छतेसाठी, तर त्याच्याच्याने काम जास्त होत नाही. कारण की एक जणाला 15 बिल्डिंग दिल्यामुळं त्या बिल्डिंगमध्ये पूर्ण काही माणसं कमी असल्यामुळं तेवढं काम होत नसल्यामुळं आज त्यांनी स्वच्छता अभियान असा घेतला की पूर्ण हाऊस गल्लीपासून तर रोडपर्यंत सर्व साफसफाई करण्याचे त्यांनी एक जिम्मा घेतला. आणि माहोल माडाला मला तर असं वाटतं की त्यांनी दत्तकच घ्यावा आणि दत्तक घेतल्यामुळं आमच्या माहोल माडाचं सगळं स्वच्छता होईल. कारण की ही स्वच्छता 3च आहे. एक 4था युनिट तुम्ही जर टाकला तर हे अभियान घेण्याची गरज पडणार नाही. कारण की माणसं वाढते, एखादं युनिट वाढलं की कारण का आता सध्या 3च आहे, तर 3 युनिटमध्ये 14 माणसं आहेत, तर त्याच्यामध्ये 15 बिल्डिंग एक युनिटला दिलेलं आहे. तर ते काही एवढी स्वच्छता म्हणजे माणसं बिल्डिंगचा कचरा घेतील की खाली हाऊस गल्ल्यामधला कचरा घेतील की बाहेरचा कचरा घेतील की रोड साफ करतील. याच्यासाठी यांनी जर 1-2 युनिट जर वाढवलं, माणसं वाढवले, 1-2 कॉन्ट्रॅक्टर जर वाढवले, आता 3 कॉन्ट्रॅक्टर आहेत, 3 कॉन्ट्रॅक्टरने एवढं काम होत नाही. अजून 72 बिल्डिंग आहेत, त्यासाठी जर कॉन्ट्रॅक्ट अजून 1-2 जर वाढवलं तर अजून स्वच्छता होईल. अभियान घेण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करायला लागलात, आज 50-60 माणसाला होईल, हे 15 ते 1 महिन्याच्या आतमध्ये स्वच्छता होईल. बराच लोक
जे कचरा टाकायचे खेळक्यामधून जे घाण पाणी टाकायचं, कारण की हौस गल्ल्यामध्ये जर गेलं तर वरून कचरा घेताना या झाडं मारताना सर्वजण डोक्यावरती कचरा टाकतात, अधिकाऱ्याच्याही डोक्यावर कचरा टाकतात, घरकाटं पाणी टाकतात, या कचरा टाकतात. तर त्यासाठी आपण करायचं का? यासाठी माझं प्रत्येक बिल्डिंगवाल्याला एक म्हणणं आहे की त्यांनी 4 माणसं प्रत्येक बिल्डिंगमधले निवडून घ्यावा आणि त्यांनी सगळ्याला सूचना द्यावा. कारण की सगळ्या माळ्यामध्ये जाऊन सांगायचं की हौस गल्ल्यामध्ये कचरा टाकू नका, कारण की कचरा तुम्हीच टाकता आणि तुम्हीच कंप्लेंटिंग करता. त्यासाठी अधिकाऱ्यांनी काय करायचं? आणि ज्यावेळेस आमच्यासारखं कोणी जर कंप्लेंट करायला जातं तर ते पहिलं हे विचारतात की तुमचे लोक की आमचे लोक आहे, कचरा कोण टाकतं? यासाठी की आपण आपली स्वच्छता, आपण जसं सकाळी उठून फ्रेश होऊन जर बाहेर जातात आणि तिकडून येताना खाणीला घेऊन जर घरामध्ये येतात आपण, तर त्यासाठी घरचे सगळे आपल्याला बोलतात. तसंच तुम्ही तुमच्या बिल्डिंगवाल्याला बोला, सगळ्या बिल्डिंगवाल्याला सांगा की बाहेर कचरा टाकू नका. कचरेवाला येतो, प्रत्येक दरवाजात येतो, टाईम असतो त्याचा, त्या टायमावरती येऊन तो कचरा घेतो. तर तो कचरा तुम्ही एका डब्यामध्ये जमा करा. प्रत्येकाला ओला कचरा आणि सुका कचरा ठेवण्यासाठी वाटलं तर आम्ही BMC तर्फे प्रत्येक बिल्डिंगमध्ये 1-2 डबे आम्ही ठेवायचे एवढा प्रयत्न करू. पण जर त्या डब्यामध्ये तुम्ही टाकणार नाही आणि जर दुसरीकडे तुम्ही कचरा टाकता हाऊस गल्लीमध्ये याच्यामध्ये, तर हे चुकीचं. कारण काय बिल्डिंगवाल्यांची चुकी. जर त्याच्यामध्ये आता सोसायट्या काही याच्यामध्ये झालेल्या, काही याच्यामध्ये सोसायट्या झालेल्या नाही. कारण की ज्या अर्ध्याला बिल्डिंगी झालेल्या आहेत त्याच्या सोसायटी होऊ शकत नाही. कारण की BMC साहेब बोलतात की तुम्ही सोसायटी बनवा. मग सोसायटी बनणार कशा? ज्या वेळेस पूर्णपणे बिल्डिंग बांधलेलीच नाही तर सोसायटी बनणार कशी आणि त्याचं मेंटेनन्स करायचं कसं? काही जण स्वतःच्या खिशातून पैसे टाकून साफसफाई, वरचा कचरा, टॅरिसचा कचरा हा साफ करून खाली घेतात. खाली घेतल्याच्या नंतर कधी कधी आता काही ठिकाणी कुंड्या नाही साहेब, कुंड्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बिल्डिंगच्या खाली 2 डबे या साईडला आणि या साईडला सुक्या कपड्याचे आणि वल्ल्या कपड्याचे, सुक्या कचऱ्याचे आणि वल्ल्या कचऱ्याचे जर ठेवले तर तुम्हाला परत फायदा होईल. कारण का की छोटी गाडी आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये घुसते, प्रत्येक गल्लीमध्ये छोटी गाडी घुसते, ती 2 डबे असले तर ते घेऊन येऊ शकते. कारण काय ही दुर्गंधी झाल्यापेक्षा हाऊस गल्लीमध्ये एक फाईन मारा, काही मारू नका, फक्त 50 रुपये फाईन तुम्ही मारा. 3 या 4 वेळेस एक बिल्डिंगमध्ये तिघायला या 4व्याला जर फाईन पडली 50-50 रुपये तर सगळे बिल्डिंग सुधारतात. कारण काय की जोपर्यंत तुम्ही फाईनच मारणार नाही तोपर्यंत मन मानित चालतं. कारण की हे झोपडपट्टीमधले सर्व सुशिक्षित कोणी नाही. तुम्ही जर किती जर त्यांना सांगितलं, काही वेळेस वरून पाट्या टाकले, बेसिकी टाकल्या, दगडं टाकले, काही वर्कर लोकांना मार लागला. आता पिवळी टोपी आहे डोक्यामध्ये, पण तिच्याने बचाव होईल का? मोठ्याने जर वस्तू जर टाकली वरून, कचरा टाकला, घाण टाकली, ती गोष्ट वेगळी. जर मोठी वस्तू जर त्याच्यावर टाकली तर त्या खालचा माणूस राहील का याची दक्षता घ्या. आणि जर असं जर वाटत असेल तुम्हाला किंवा ह्याच्याने सुधरत नाही, एक 2 दिवस या 15 दिवस फक्त कॅमेरे लावा हाऊस गल्लीत हवा या रोडवर. फक्त कोण येतं कोण टाकतं हे फक्त एवढं हे करा आणि तिथं फाईन मारा. जास्त नका मला 50 रुपये मारा, पण सुधारणा कशी होते हे तर बघा. एवढं हे जर असं जर अधिकाऱ्यांनी केलं तर आम्ही तुमच्याकडे अर्ज करायची गरज पडणार नाही, तुमच्याकडे येण्याचीही गरज पडणार नाही. कारण की आम्ही आमची सुधारणा करू, पण काही जबाबदाऱ्या तुमच्या पण आहे फाईन मारायच्या. कारण की आम्ही जर तसं बोलायला गेलो तर आमचे झगडे होतात. बिल्डिंगमध्ये जर मी स्वतः जर बोलायला गेलो तर असं करू नको तसं करू नको तर आमचेच झगडे होणार, आमच्या बिल्डिंगमध्ये आमचाच विरोध होणार. त्यासाठी तुम्हाला सांगतो की तुम्ही फाईन मारून तेवढे जर केलं याबद्दल सर्व BMCच्या आणि सर्वांचा मी आभारी राहील. आणि हे 2 शब्द बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल आता आपल्यासमोर साप्ताहिक खंबीरचे अनिल शिंदे
हे स्वच्छताविषयी सविस्तर बोलत आहेत SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या वृत्तवाहिनीवर. एमवार महानगरपालिका चेंबूर या कर्मचारी गांगुर्डे साहेब आणि गवारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या मावळ भाडा या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्याचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवत असताना इथे जे मावळ भाडामधील जे लोकांना जे त्यांनी जे स्वच्छता अभियानाविषयी जे सांगितलं होतं त्याच्या संदर्भात हे लोक इथं जमलेले आहेत बंधू बघितले. तर त्यांनी जे आपल्याला ज्या प्रकारे स्वच्छता अभियान राबवण्याबद्दल जी विषय माहिती दिली त्याचबरोबर अनेक लोकांनी तर आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे मुनीर साहेब यांनी तर अत्यंत उलखेने त्यांनी सांगितलं की मी तिकडून इकडे आलो आहे, मी फक्त आजपुरतं आहे, पण तुम्ही त्या कायमस्वरूपी रूपात आला नाही. जर तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्ही ज्या महिला आहेत त्यांनी खास महिला करून त्यांना अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी महिलाविषयी काढलं, कारण जास्त किचनमध्ये महिलाच असतात. कारण महिलांनी हा जो कचरा आहे अशा प्रकारे व्यवस्थित त्याचं निर्मूलन केलं पाहिजे. हा जो मुद्दा आहे हा फार मला जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, कारण पुरुष हा कामाला निघणार आहे आणि फक्त महिलाच त्याचा विषय मला फार आवडलेला आहे. तर त्या विषयाने मी बोलेन, पण याची दक्षता महिलांनी घ्यावी. तत्पूर्वी परत मला म्हणायचं आहे की आता जी बाबूजी त्यांनी सांगितलं की आम्ही जर सोसायटीमध्ये बोलायला गेलो तर मग तू कचरा टाकून नको तर आमची भांडणं होतं, तुला काय करायचं, मी बघून घे, तू कोण आहेस. मग अशा प्रकारे लोकांनी उद्धटपणे बोलू नये, कारण आपण आपल्या घरात थुकणार आहोत का, आपण आपल्या घरात मुतणार आहोत का, आपला कचरा आपल्याला जर दुसऱ्या घरात टाकला तर कसं होईल. म्हणून हे आपणच आपल्याला बोध घेतला पाहिजे. आपला कचरा आपण कशा प्रकारे व्यवस्थित त्याचं निर्मूलन करण्यासाठी कसा ठेवला पाहिजे आणि त्याप्रमाणे जर लोकांना आपण आजूबाजूला आपण सगळं सांगितलं पाहिजे बाबा मी ठेवतो तसं तूही ठेव, कारण महिलांनी पुढाकार घेतला तरच तो जास्त हे होईल. आणि अजून त्याचं मला आवडलं की स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे. खरं तर स्वच्छता अभियान राबवलं नाही तर आरोग्याला धोका आहे, कारण तर मलेरिया, डाळ, डेंग्यू अशा प्रकारे रोगराई होते. मग आपणच येताना बघा कचरा असं वरती पाय करून आपण सांगितली महिलांच्या म्हणजे आपणच त्याला जबाब करावं. त्यांनी सांगितलं की आमच्या महानगरपालिका काही कचरा टाकत नाही, मग कचरा टाकणार तर आपणच आहोत, मग आपणच तक्रार करतो हे त्यांनीही सांगितलेलं. आता मला काय म्हणायचं आहे की आपण खिडकीतून कचरा न टाकण्यासाठी महानगरपालिका आम्हाला काय सुविधा देणार, ज्या महिला आहेत त्या कचरा टाकणार नाही, पण तुम्ही आम्हाला काय सुविधा देणार असा मला महानगरपालिकेला प्रश्न विचारायचा आहे. त्याचप्रमाणे आता त्यांनी सुचवले की खाली डबे ठेवा. अहो डबे जरी ठेवले तरी लोक तिथपर्यंत जाणार का, लोकांना सवय पडलेली आहे एकदम सुस्तात जातं तिथं जातच टाक. तर त्याप्रमाणे जे सुविधा जे देणार आहेत महानगरपालिका आम्हाला काय सुविधा देणार की जेणेकरून आमचा कचरा बाहेर जाणार नाही. कारण महिला वर्ग जे आहे तोही दक्षता घेईल किंवा आम्हाला स्वच्छता महानगरपालिकेत करते आहे तर आम्ही कशाला दंड भरावं, आम्ही माणसं आहोत, आम्ही एकमेकाला जर एकमेकाला सहकार्य केलं तर स्वच्छता अभियान चांगल्या प्रकारे राबवता येईल, त्यांनाही पण त्याचा दिलासा मिळेल आणि महानगरपालिकेपर्यंत आपल्याला जायची गरज नाही त्यांनी सांगितलं. तर आपण स्वच्छता आपण राबवूया, चांगल्या प्रकारे लोकांनी एकमेकाला सहकार्य करूया, वादविवाद भांडण न करता एकमेकांनी आपण एकरूपाने राहूया आणि कचरामुक्त करूया. कारण लाखो रुपये खर्च महानगरपालिका करते, तर आपण जे लोक वरून कचरा टाकतात त्याबद्दल सांगितलं की काय हेल्मेट मुलं वाचतात, वरून कचरा टाकतो आपण, पाणी टाकतो, ती काय आपल्याला बरं दिसतं का, आपण कसे टाकतो बिल्डिंगमध्ये आलो तर आपण बिल्डिंगप्रमाणेच राहिलं पाहिजे. तर या कचऱ्याचं दिसून कसं करायचं की आपण महानगरपालिका आपल्याला काय सुविधा देणार आहे. त्यांनी तर सांगितलं की बाबा कचऱ्याचं तुम्ही असं करा, प्रत्येकाने भाषण जर केलं तर महानगरपालिका आपल्याला काय सुविधा देते त्याकडे आपण लक्ष देऊया आणि त्यांची योजना आपण राबवूया आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण आपल्या कचऱ्याचं निर्मूलन करूया. तरी आपण परत आलात, आपण त्यांना दाद दिली, आज त्यांनाही बरं वाटलं की बाबा काही नाही थोडंफार सांगितलं, लाख असू द्या 2 लाख दहा महत्त्वाचे असतात, जे वेळ लागेल तेच एकमेकाला आपण प्रबोधन करूया आणि कचऱ्याच्या संदर्भात आपण आपला कचरा कसा स्वच्छताप्रमाणे ठेवता येईल, कसा टप्प्यात टाकता येईल, कसा रस्त्यावर न टाकता किंवा गलीबोळात न टाकता, पाठीमागून खिडकीत न टाकता जे अकाउंट राबवतात त्यांनी सांगितलं कॉन्ट्रॅक्टर पण आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर घरापर्यंत तुमचे येतो, तो काय 20 रुपये महिन्याला घेतो. ओला कचऱ्याचं मी त्या साहेबांना सांगितलं की ओल्या कचऱ्या संदर्भात काय आहे, सुक्या कचऱ्याबद्दल साहेबांच्या आम्हाला महानगरपालिका माहिती द्यावी सविस्तर आणि आम्हाला काय सुविधा देणार याबद्दल मी त्यांच्याकडून आम्हाला माहिती आम्ही जाणून घेऊ रहिवाशी. तरी मला तर 2 शब्द बोलण्याचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांनी मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि इथंच मी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय भारत.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे।